जय मल्हार बांधवांनो, आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण आताच काही वेळापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांना जालना येथे भेटायला आलं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांनी दीपक भाऊशी मोबाईलवरती चर्चा केली, फोनवरती चर्चा केली, ती लाऊडस्पीकरवरती सगळ्या समाज बांधवांनी अख्ख्या राज्यानं ऐकली। खऱ्या अर्थानं शिष्टमंडळ या शब्दाला या सरकारनं काळीमा फासण्याचं काम केलं। शिष्टमंडळामध्ये फक्त गिरीश महाजन फक्त होते। तुम्ही म्हणसाल पंकजाताई त्या होत्या। अरे पंकजाताई ह्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात, त्यामध्ये ते बबनराव पाचपुते वगैरे आमदार कोण ते मंगेश चव्हाण वगैरे दिसत होते उभा राहिलेले, परंतु या सरकारमधले पालकमंत्री सोडून जालन्याचे किती मंत्री या शिष्टमंडळामध्ये समाजाच्या भावना विचारायला आले। काल ही उदय सामंत साहेब येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या भावना आम्ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवतो, तुमचं म्हणणं काय ते आम्ही पोहोचवतो। तुम्हाला सरकारमधल्या लोकप्रतिनिधींना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदार माजी खासदार आमदार मंत्र्यांना आजी माजी मंत्र्यांना सगळ्यांना माहित आहे की धनगरचा प्रश्न काय आहे नेमका, आणि परत तुम्ही त्या आमच्या भावना पोचवायला तुमच्या मंत्र्यांना माहित आहेत। खरं तर तुम्ही एकनाथ शिंदेचा निरोप घेऊन यायला पाहिजे होतं, किंवा या सरकारमध्ये कुठलेही एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि सर्व मंत्री। परंतु यामध्ये फडणवीस प्रामुख्याने म्हणले की आपण हे उपोषण हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी केलाय। अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला। आणि दीपक भावी इकडून हा करतायत। अरे आम्ही हे उपोषण धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी हे चालू केलेलं आहे, आणि ऐरणीवर आणण्यासाठी परत आमची थट्टा करता का? आणि फडणवीस साहेब म्हणतायत हे अवघड आहे, मुश्किल आहे, एवढं सोपं नाहीये। अरे तुम्ही याच्या आधी तुम्ही जाहीर माईक वरती बोललेला आहे, माझा यावरती अभ्यास झालेला आहे, पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो आणि आरक्षण देतो मागतो। मुळामध्ये समाज तुम्हाला आरक्षण मागत नाहीये। जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा सर्वांचे जे संवैधानिक बाप आहेत, त्यांनी आम्हाला हे आरक्षण दिलंय आणि त्या आदिवासींच्या 7% दिलंय। दीपक भाऊंना ही माझी विनंती आहे की तुम्ही या शिष्टमंडळाशी चर्चा करायला जे येणारे होते त्यातले किती तिथले समाज बांधव किंवा वैचारिक समाज बांधवांना बोलवून घेतलं। आमच्या समाजामध्ये काय प्रॉब्लेम झालाय की जो उपोषणाला बसतो तोच समाजाचा लगे नेता होतो आणि त्यांनी चर्चा करायची। माझा दीपक भाऊंना तुम्हाला विरोध नाहीये, परंतु आज तुमच्या 10व्या 11वा दिवस आहे उपोषणाचा, तुम्ही चर्चा करण्याच्या मानसिकतेत आहेत का नाही? बॉडी लँग्वेज आज तुम्ही शारीरिक पूर्ण थकवा आलेला आहे तुम्हाला, आणि या सरकारली त्यांच्याशी या शिष्टमंडळाशी चर्चा करायला तुम्हाला तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा 1-2 लोकांना बोलवायला पाहिजे होतं। परंतु हे सरकार म्हणतंय मी पत्र पाठवतो, मंगळवारी बैठकीला बोलवतो। फडणवीस याच्या आधी किती बैठका झाल्या आणि काय तुम्ही बैठकीत चर्चा करणार आहे? 30 नेमलं, 4 राज्यामध्ये अभ्यास करायला पाठवलं, ते अभ्यास करायला गेलेले पाठीमाघारी आले का नाही? आम्ही शांत आहे फक्त समाज म्हणून, परंतु काय होतंय या समाजामध्ये ज्याच्या हाती ससा तोच पारधी होतोय, स्वतःला मालक समजायला लागतोय। त्या आंदोलनामध्ये सुद्धा गेल्या 1 महिन्यापूर्वी अधिवेशन झालं, धनगराच्या एका आमदारानं अधिवेशनामध्ये प्रश्न या उपस्थित केला नाही, आणि त्या आंदोलनाला फक्त आमदार म्हणून गोपीचंद पडळकर उपस्थित होते, आणि परत ती परवाची गर्दी बघून बाकीचे आमदार पळाले भेटी द्यायला। अरे एवढी वाईट आमची अवस्था आहे का? तुम्ही जाब विचारणार नाही का नाही?
खरं तर ती चर्चा फडणवीसाबरोबर आताही व्हायला पाहिजे होती की तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणलं ते आम्हाला कसं देतो म्हणलं ते सांगा तुम्ही. या राज्यामध्ये 36 नंबरला जे धनगर आहेत ते कोण आहे? केंद्र सरकारचा विषय. केंद्र सरकारने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी सोलापूरमध्ये समाजाला आश्वासन दिलं, शरद पवारांना हिणवलं, तुम्हाला पवारांनी दिलं नाही, तुम्हाला कुणी अडवलंय? मग आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला आजपर्यंत पवार साहेबांनी आमचा प्रश्न सोडवला नाही, तुम्ही सोडवा, आजार जन्म आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहू. परंतु आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? आणि मंगळवारी बैठकीला काय बैठका करणार आहे, काय चर्चा करणार आहे? माझी समाज बांधवांना, आंदोलनकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे, जे काय सरकारला चर्चा करायची इथं स्टेजवर येऊन करा. काही गरज नाही कुठल्या बैठकीला जायची. आणि हो किंवा नाही या भाषेत फडणवीसांना विचारायला पाहिजे होतं की आम्ही तुमच्याकडे आशादायी म्हणून बघतोय आणि तुम्ही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार आहे का नाही ते आम्हाला माहित नाही कशी करणार आहे. तुमची केंद्राच्या का राज्याच्या हातात आहे, वर बी तुमचं सरकार आहे, खाली बी तुमचं सरकार आहे. तुम्हाला राज्यामधले आमदार पक्ष फोडायला केंद्राची मदत घेताना तुम्ही तुमच्या नाकात पाणी जायला लागल्यावर. आणि मग आज तुम्ही प्रामुख्याने धनगर समाजाला, तुम्हाला देवेंद्र फडणवीस तुमच्या राजकारणाचा उदय धनगर समाजाने केलाय. तुम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्री बसवलंय पदावरती आणि त्यानंतर तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणावर अश्वारूढपणे काबीज झालात. आणि फोनवर तुमच्या ज्या आता ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा समाज ऐकून घेणार नाही. आमची तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्हाला नसलं द्यायचं जमत तर तुम्ही समाजाची माफी मागा. मी खोटं बोललो, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न अंमलबजावणीचा सोडवू शकत नाही, आम्ही मार्ग दुसरा बघू ना. आम्हाला आजपर्यंत कुणीच म्हणलं नव्हतं पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवतो, आणि तेव्हापासून आस लावून तुमच्याकडे बसलाय समाज. तुम्ही सांगा ह्या प्रश्न आम्हाला जमणार नाही, समाज आमचा काय तो मार्ग निवडेल. परंतु प्रामुख्यानं समाजामध्ये काय होतंय, धनगर समाजाचा एखादा कोण नेता उपोषणाला बसला की त्यामध्ये सगळे अतिशयाने गोळा होत आहेत. अरे 1 वर्षभर झालं मी महाराष्ट्रभर फिरतो, आम्ही भूमिका मांडतो ना, पण कधी त्या आंदोलनात तिथं गेलो, मुक्कामी होतो, पुढे केलं नाही. प्रसिद्धीसाठी किंवा स्टंटगिरी करायची काय गरज नाही. अख्खा महाराष्ट्र भावना बघतोय, सगळ्यांचं काम बघतोय. परंतु ही ह्या गटाचा, ती त्या गटाचा, ह्याला अपमान त्याचा अपमान, ह्या असल्या गोष्टी चाळे बंद करा. समाज सगळ्यांना ओळखू नये. समाजाने अण्णा डांगेंचं बी नेतृत्व बघितलंय, प्रकाश ह्यांचं शिवाजी बापूचं पण बघितलंय, महादेव जानकरांचं पण बघितलंय, आता पडळकरांचं पण बघितलंय. समाज काय कायम एका नेत्याच्या मागे थांबत नाही. समाज जो प्रामाणिकपणे बोलतो, भांडतो, त्याच्याशी समाज एकनिष्ठ होतो. समाजाला काही नेता लागत नाही. आणि मला उपोषण करते दीपक भाऊंना पण सांगायचं आहे, याआधी तुमचा सुद्धा खूप मोठा त्याग आहे. तुम्ही सगळ्या आंदोलनात समाजासाठी पंढरपूरलाही उपोषण केलं, तुमच्या बरोबर बरेच सहकार्य होते सगळ्यांचं. म्हणजे आता कुणाचं नाव घ्यायचं, कुणाचं त्याच्या आधी बी आंदोलन झालेत. पांडुरंग मेरगळ असतील, गणेश दादा केसकर असतील, अनेक आहेत. मी सगळ्यांची माफी मागतो, सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. मग आज या उपोषणातून आंदोलन उभं राहिलं याचा अर्थ आधीच्या समाजाचा त्याग कुठं वाया जात नाही. परंतु सगळ्याला विचारात घेऊन हे करा. आणि विशेषतः या सरकारचा, ज्यांच्याकडे आता आम्ही बी सरकारमध्ये, परंतु ज्या या सरकारमध्ये ज्याचा काही संबंध नाही अशा लोकांना जोडा. आम्हाला कुणाला बोलवू नका. समाज 2-3 वर्ष झालं शांत झोपला होता. आशा सोडून दिली होती की आपल्या प्रश्नाला कोण वाचा फोडणार नाही. परंतु आता आपल्या माध्यमातून हा विषय, या प्रश्नाला वाचा फुटले, याचा अर्थ वेगळा घेऊ नका. समाजासाठी एकत्र येतो.
कुणाच्या नेतृत्वाखाली किंवा कुणाला नेता मानायला येत नाही. विशेषतः धनगर लढाईसाठी समाज हा समाजासाठी समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येतो. आणि आपण दीपक भाऊ कुशाल म्हणताय की आम्हाला त्या 7% मध्ये नको, आम्ही सोडून देतो. अरे तुम्ही त्या 7% आहे हे प्रूफ झालं तरच वेगळा पर्याय काहीतरी शोधतील. त्या 7% एसटी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलंय. तुम्ही सरकारला पर्याय कशाला सुचवताय? ते सरकार ठरवेल ना तुम्हाला तिथं ए करायचं, एसटी मध्ये बी करायचं का सी करायचं का. त्यात तुम्हाला काय नकोय का 7% दिले तर? याचा अर्थ असा होतो की आम्ही त्या 7% दावा करत नाही, याचा अर्थ तुम्ही नाहीच ना त्यात. मग अरे जे एकत्र जर घर असेल, भावाची वाटणी झाल्यावर ते जुनं घर एखाद्याने घेतलं तर त्या जुन्या घराची किंमत करून त्याला नवीन घर बांधायला काहीतरी एक भाव देईल ना. तुम्ही म्हणाले या घरामध्ये आमचा सहभागच नाही, आमचे जमा झालेले पंचायत त्यांनी आम्हाला नवीन घर बांधण्यासाठी पैसे द्यावेत. अरे तुम्ही या घरावरचा हक्क सोडला तर तुम्ही वारसदार कसे होणार आहे? आणि आदिवासीला ज्या योजना त्या धनगराला योजना आहेत. काल चंद्रकांत पाटील बी तोंड फाकून बोलला, आज फडणवीस पण बोलला. कुठं आहेत योजना, कुठं आहेत बजेट? तोंडाला पानं पुसण्याची काम करता का? आज हे लाय कुठला राजकीय चियाला म्हणून किंवा नेता म्हणून कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. आज या धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलोय. आणि राजकारणामध्ये सुद्धा कायम भूमिका राहील. राजकारणामध्ये काय मिळेल ना मिळेल तो विषय द्या सोडून. राजकारणात काय मिळवायचं, कुठल्या पक्षात काम करायचं त्यात धमक आहे आमच्यामध्ये. पण समाजाचा विषय असेल तिथं सगळ्या गोष्टीला लात मारायची तयारी आहे. हेच समाजाला सांगायची गरज नाही, ते कृतीतून दावूया. परंतु आज त्या बैठका अरे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळी पूर परिस्थिती निर्माण चालू आहे. त्या पूर परिस्थितीमुळे आमचा बांधव अजून त्या आंदोलनामध्ये 50% सहभागी होऊ शकला नाही. आणि दीपक भाऊ तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व करतात, तुम्हाला काय ते जरांगे पाटला बरोबर कुणाबरोबर कंपॅरिझन करायचंय? तुम्ही कुणाची नावं घेऊन समाज आणि समाजाचा प्रश्न, तुमचे कोण विश्वासू लोक आहेत त्यांना घ्या. मी बोलणार नाही, त्या ठिकाणी आलो मी भाषण समाजाची वस्तुस्थिती मांडायला लागलो. तुम्ही माझा माईक बंद केला हे समाजाला मला सांगायचं नाही. मला काय भाषण करायला माईक मी करतच नव्हतो. ते समाज बांधवांनी तिथं माझ्यावरती प्रेशर केला. मला भाषण करायची गरज नाहीये. या संविधानाने अधिकार दिलेला आहे. लाईव्ह आहे, मोबाईल आहे, लाखो लोक बघतात. आणि बोलायचं, लोकांचं प्रबोधन करायची ती वैचारिक धमक माझ्याकडे आहे. आजपर्यंत वस्तुस्थिती मांडत आलो. ओबीसीचे नेते एकही धनगराच्या आंदोलनावरती डुंकून बघत तयार नाहीत. पण ओबीसीसाठी धनगराचे नेते छातीत पाडून एखाद्या समाजाचं विरोधत्व पत्करतात. कशासाठी? अरे आमचा काय फायदा आहे? दिलं का? ओबीसी स्टेजवर धनगराचे नेते होते म्हणून तिथं एखादा गोपीचंद पडळकरला, महादेव जानकरला, कुणाला प्रकाश अण्णाला, लक्ष्मण हाकेला एखादं मंत्रिपद या सरकारनं. मंत्रिपद घ्यायला दुसरी लोक, लढायला आमची लोक. आमच्या प्रश्नावर तुम्ही काय बोलणार नाही. विशेषतः माझी धनगर समाज बांधवांना विनंती आहे, आधी आई आणि मग कोण मावशी. परंतु तुमच्या एसटी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तुमच्या प्रश्नावरती जर कोण बोलत नसेल तर त्याला नेता मानायचं बंद करा. तो पडळकर असेल, हाके असेल, कोण आपल्या समाजाचा नेता असेल, ओबीसीचा एखादा कोण महामेरू असेल, का आम्ही तुम्हाला नेता मानायचा? आमच्या प्रश्नावर जर जो प्रश्नावर बोलेल त्याला समाज त्याच्या वैचारिक भूमिकेवर ठामपणे उभा राहील. परंतु आज आमचा बांधव दीपक भाऊ 11वा दिवस आहे उपोषणाचा. त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे?
त्याच्या 2 चिमुकले मुले आहेत, आमचे ते सिनियर नेते आहेत, त्यांना कोण देणार आहे बाप? याआधी समाजामध्ये आरक्षणासाठी आत्महत्या कित्येक लोकांनी केल्या, आरक्षणासाठी कित्येक कार्यकर्त्यांची घरं बसली, राग झाली. माझी बांधवाला विनंती आहे, समाज बांधवांनाही, जोपर्यंत तुम्ही जसं आता तुम्हाला जरांगे पाटलाचंच का उदाहरण देता, पण जरांगे पाटलांनी काय केलं की मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काही मराठा समाजातल्या राजकीय लोकांची दुकानं चालू होती, त्यांची नावं नाही घेणार, तुम्हाला सगळ्यांचीच माहित आहे. या सगळ्या नेत्यांना आधी बाजूला केलं आणि तुम्ही ओळखायला शिका. धनगर समाजामध्ये सुद्धा धनगर आरक्षणावरती कोण दुकान चालवत असेल, कोणी असेल, मी त्यातलं असलं तर खड्यागत बाजूला त्याला करा. परंतु काय परिस्थिती काय आहे समाजाची? आज माझ्या माता भगिनी सुद्धा तिथं पाऊस पूर सोडून त्या आंदोलनाला उपस्थित राहिल्या होत्या आणि शिष्टमंडळामध्ये फक्त एक महाजन येतो. पंकजाताई पालकमंत्री असताना 11व्या दिवशी येतात. तुम्ही म्हणता आपला धनगर समाज म्हणा आपला. पंकजताई, खरं तर तुम्ही लय जास्त काय नाही, पण 4-5व्या दिवशी तर या आंदोलनाला भेट द्यायला पाहिजे होते पालकमंत्री म्हणून. आणि किती जरी गोड बोलला तरी समाज काय गोष्टी देण्यात ठेवायच्या तर ठेवल. भुजबळ साहेब, ओबीसीचे मसिया, तुम्हाला सभा करायला, गर्दी गोळा करायला समाज लागतो का? तुम्ही आमच्या आंदोलनाला भेट दिली नाही? फोन करून विचारलं? त्यातून महामेरू आपले लक्ष्मण हाके कुठं आहेत? तुम्हाला ज्यावेळेस मराठा समाज अंगावर येतो त्यावेळेस धनगर दिसतो. धनगराच्या पोराच्या वाट जाता म्हणता. अरे तू धनगराचं काय बोलतच नाही तर तुझं धनगराला काय सुद्धा पाताक पडलंय? आज 10-11 दिवस झालं त्या आंदोलनाला साधी भेट सुद्धा दिली नाही आणि मग धनगराचं नाव घ्यायचा अधिकार नाही. ओबीसी लढाई लढताय तर ओबीसीची लढाई लढा. धनगराचं नाव डबल टोलकी अजिबात चालणार नाही. ओबीसीचं नेतृत्व करा. कुणासाठी भांडणं करायचे, काय करायचे, जातीवाद करा, महाराष्ट्र पेटवा. तुम्हाला काय मिळत ना मिळू द्या ती तुमची तुम्ही बघा. समाज बदनाम करू नका. आम्ही बी यायला तयार आहे ना तुमच्या नेतृत्वाखाली. काम केलंय पहिलं बी, आजही करतोय. परंतु ओबीसीचे नेते धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी कोणच बोलत नाही. धनगरातले बी ओबीसीच्या स्टेजवरले नेते. माझं समाजाला आव्हान आहे, धनगर ओबीसीत आहे का नाही? का फक्त सभा गोळा करायला आणि स्टेजवरनं शक्ती प्रदर्शन करायला मराठा समाजाबरोबर 2 हात करायला लागतात? त्याची मागणी चूक आहे का बरोबर आहे? त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये मी एक बाबासाहेबांचा वैचारिक तरुण असल्यामुळे संविधानाला, कायद्याला कोण चॅलेंज करत असेल कायम त्याच्या विरोधात भूमिका मांडत आलोय. मग तो ओबीसीचा असू द्या, मराठा समाज कुठलाही असू द्या, मला काय त्याचं घेणं देणं नाहीये. मराठा समाजाने आंदोलनाचे अनेक प्रकार अवलंबले. जाळपोळ केली, सरकारवर प्रेशर केलं, मुंबई बंद केली, वाशीपर्यंत गेले, गावबंदी केली. धनगर समाजाचं एकच आंदोलन चालू आहे, उपोषण करायचं आणि बैठका लावायच्या आणि त्या बैठकीत परत भांडणं. कुणी जायचं आणि कुणी मुख्यमंत्र्यांसोबत तिथं सह्याद्री अतिथीगृहावर हे गेलेल्या शहरांच्या त्या मुख्यमंत्र्याबरोबर फोटो काढायला भांडणं लागतायत. जे आत गेले त्या बांधवांनी मला तिथली वस्तुस्थिती सांगितली आहे. माझी समाज बांधवांना, दीपक भाऊला विनंती आहे, तुम्ही जीव धोक्यात घालू नका. तुम्हाला तुमची समाजाला गरज आहे. आणि मग एकदा आरपार जर काय लढाई करायची असेल तर सरकारला तुमच्या स्टेजवर येऊन काय बोलायचे बोलू द्या. दीपक भाऊ, तुम्ही बोलण्याच्या वैचारिकच्या मानसिकतेत नाही, तुम्हाला शरीर थकलेलं आहे. तुम्ही तुमची 2-3 लोक, कोण 4 लोक निवडा, सरकार बरोबर डायलॉग करायची. आणि आता जसा फडणवीसांबरोबर ओपन स्पीकरवर बोलला तशी स्टेजवर ओपन चर्चा होऊ द्या. समाजाला एकदा विषय तर जाऊ द्या. आज या जालन्याच्या आंदोलनामध्ये समाजाचं कमीत कमी
10-5 कोटीचं डिझेल जर असेल, नाहीतर एकदा हा नाद तर सोडून देऊया. आयुष्यातला वेळ वाया घालवायचा, गुन्हे नोंद करून घ्यायचे, आर्थिक खर्च करायचा आणि पुन्हा पुन्हा तेच आंदोलन करायची. एकदा समाजाच्या नवीन पिढीला सांगू तरी टाकू, हा विषय सोडून द्या आणि तुमचा शैक्षणिक, व्यावसायिक, या राजकीय या भूमीकडे ज्याला जे जमताय त्यांनी ते करा, एकमेकांना मदत करा. परंतु नवीन तरुणांची माती भडकवतील, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होईल. कुणीतरी सत्य सांगा. बरेच जण शांत सायलेंट मध्ये फक्त बघतायत काय होतंय. अरे किती समाजाला माहित आहे. आता सुरेश भाऊ सारखा माणूस, त्यांच्या मागे ते कायद्याचं लिचांड असताना सुद्धा तो माणूस समाजासाठी पंढरपूरला बी उपोषणाला आला, तिथं भेट दिली, जालन्याला दिली आणि तिथनं कसे ते निघून गेले. 3-4 जिल्ह्याचे पोलीस त्यांच्या पाठीमागे होते. समाजाला माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्या आमदाराच्या समाजाच्या जवळच्या चेले चपाट्यात चाल. अरे आमदार समाजाच्या 10व्या, 11व्या, 12व्या दिवशी भेटायला येतात. समाजाला तरी लाज वाटल्या पाहिजेत आणि त्या आमदारांना सुद्धा काय चेष्टा लावली का? आंदोलन बघू कसं पेटतंय, मग तिथं जायचं, वेळ द्यायचा का नाही. जेव्हा ती जालन्याची गर्दी बघितली तेव्हा लोकांची मग लगे बघा तुम्ही 24 तारखेनंतर त्या आंदोलनाला धनगराचे चेहरे कोण कोण भेटायला गेले ते. माझी बांधवांना विनंती आहे आणि दीपक भाऊलाही विनंती आहे, तुम्ही डायरेक्ट फडणवीसांना सांगा, तुम्ही आम्हाला एसटीचे आरक्षणाची अंमलबजावणी करणार आहे का नाही, यस किंवा नो मध्ये उत्तर द्या. आम्ही योजना मागितल्या नाहीत. परत फडणवीसाचा चमचा पडळकर डोल वाजवून लगे ते 22 योजनेचं तुंबडं वाजवतो. कुणाला आम्हाला नको ते योजना. कुठल्या मेंढपाळांना ट्रॅक्टर भेटला? मेंढपाळावरती एक तरी पाठीमागच्या 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये संभाजीनगरला, नगरला आणि जालन्याला 3 ठिकाणी मेंढपाळावरती हल्ले झाले. रात्रीचे 1-1:30 वाजता इथे त्यांचे टाके पडले. मारता मारता वाचले. त्यांचं सोनं नाणं अंगावलं काढून घेऊन गेलं. ते पारद्याच्या ग्रुपने त्यांना रात्री झोपीत मारून एवढे मोठे हल्ले केले. एकाने सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला नाही. आणि मग माझा जो समाज मेंढर राखतोय, ज्याला संध्याकाळी झोपायला छेत नाहीये, जो आता सलग पाऊस चालू आहे, तर पावसामध्ये तिथं कसा जगत असेल? त्याला तिथं वाळलं सरपण भेटत असेल का? 8 दिवस राहून बघा पालावरती. ज्या वेळेस भेटेव गेलो त्यावेळेस पालावरती मुक्काम केला आणि एका रात्रीच्या मुक्कामाने ती 10 तास दिसून आली. गावातून पाणी गोळा करावं लागतंय, दळण कुठून दळून आणावं लागतंय. अरे याच्यावरती कुठंतरी कोणीतरी विचार करा या गोरगरिबांचा. आणि इकडं दक्षिण सोलापूर पासून जे कवटेमंकाळ, जत, मंगळवेढा असेल, माझा म्हणजे सगळा महाराष्ट्रातला सांगोला मान भाग असेल, जो दुष्काळी भागाने विस्थापित आहे, जो शहरामध्ये जगायला गेलाय, त्यांची अवस्था त्यांना कोण विचारणार आहे? ह्या सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही धनगर वाड्या आहेत. त्यांना अहिल्यादेवी म्हणजे सुद्धा कोण माहित नाही. एवढी वाईट अवस्था आहे त्या कोल्हापूरच्या वाड्यावरती तर. आणि मग प्रत्येक वेळेस अहिल्यादेवींची 300वी जयंती आहे, त्यानिमित्त कार्यक्रम नुसते सोशल मीडिया, उठा, टाळ्या वाजवा, गजर करा. पुढारला समाज पुढारच चाललाय. आणि पण ज्याला आरक्षणाची गरज आहे तो तिकडच आहे. शहरात कुठं तर कुणाच तर हमाली करतोय, ठिकी उचलतोय, कोणातरी गाडी चालवतोय. आमचे मेंढराळ बाजू कुठं तर दऱ्याखोऱ्यातनी मेंढरा माग आहेत. त्यांना वेळ नाही यांच्यासारखी पांढरे कपडे घालून फिरायला. परंतु यावरती कोणी बोलत नाही. आज घनश्याम बापू
वरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला। ते मला 100% माहिती नाही, पण मी ती सोशल मीडियावरती पोस्ट पाहिली। अरे पण नुसते ते खिलाऱ्याचे 5-6 दाखले रद्द केले तर झिरवळासारखा मंत्री सुद्धा त्या मंत्रालयाच्या जाळीत उडी टाकतो। तुमच्या समाजाचे आमदार नेते, अखेरचा लढा झाल्यापासून पडळकरांनी कधी फडणवीसाला विचारलं का काय करणार आहात तुम्ही आमच्या एसटी आरक्षणाचं? परंतु फडणवीसाला काउंट करून त्याला डिफेन्स म्हणून पडळकर पुढे येतात नेहमी आणि समाजाची वेळ मारून येतात। तरी विधानसभेला लोकसभेच्या वेळेस सुद्धा वेगळं आंदोलन हेलिकॉप्टर काढून समाजाची आंदोलन मोडीत काढली। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तरुण बांधवांना विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये टीआरपी म्हणजे जो मीडिया आहे तो मीडिया पडळकर आणि लक्ष्मण हाकेभोवती आहे आणि हे दोघंही धनगर एसटी आरक्षणाविषयी बोलत नाहीत। ज्यांच्याकडे मीडिया आहे ते बोलत नाहीत, जे बोलतायत त्यांचं मीडियापर्यंत जात नाही, समाज बांधवापर्यंत जात नाही। करणार काय? म्हणून माझी समाजाला विनंती आहे, तुम्हाला कुठलाही धनगराचा नेता किंवा सतीश कुलाल म्हणला माझ्या मागे मी आरक्षण देतो, तुम्ही जालन्याचं परवा चित्र बघितलं असेल किंवा एवन दीपक भाऊ सुद्धा, तुम्हाला कुठलाही समाजाचा नेता आरक्षण देऊ शकत नाही। समाजाला समाजच आरक्षण देणार। कुणाचे दीपक भाऊच्या माध्यमातून आंदोलनाची ठिणगी पेटू द्या, पण जोपर्यंत 20-25 लाख समाज रस्त्यावर उतरत नाही, हे राजकीय लोक आहेत, हे प्रदर्शनाला, शक्तीला आणि मताला घाबरतात। आणि परंतु 20-22 आमदार आहेत आदिवासीचे, त्यांना उचलून ठेवतात, ते आक्रमक आहेत। आणि आदिवासीचे आमदार बघा कसे परखड बोलतात सभागृहामध्ये सुद्धा, परंतु आपले आमदार एकही सभागृहामध्ये मांडत नाहीत। आणि समाजामध्ये एखादा नेता, अरे तुम्ही आमदार आहे त्या पक्षाचे आहात, त्या पक्षाचं काम करा ना, वाढवा। पण दीपक भाऊ सारखा एखादा, पांडुरंग अण्णा सारखा, सतीश कुलाल सारखा, गणेश केसकर सारखा, अनेक आमचा अमोल पांढरे आहे, किती आहेत परमेश्वर, किती जणांची नावं घ्यायची। आमचा किशोर मासाळ आहेत, आमची बारामती टीम आहे, सगळी काम करणारे आहेत। परंतु नवीन पोरगा काहीतरी तुम्ही बघा नाही म्हणून हे आंदोलन का आम्हाला हातात घ्यायची बारी येते ना। आज समाजाचे पाठीमागच्या 2 दशकामध्ये 10-12 नेते प्रमुख होते, आज तरुणामध्ये फक्त पडळकर आणि हाके 2च नेते आहेत। आणि 10 वर्षाने समाजाच्या नेत्याचा ओस पडेल, 1-2 नेते किंवा माझ्यासारखा अजून आता पक्षीय राजकारणात गुंतलेला आहे तो तर पक्षाचं धुणं धुत बसेल। समाजाच्या प्रश्नावर बोलणार कोण? तो अचानक तो शिष्टमंडळ आणि त्या फडणवीसांचा मी क्वाला ऐकला म्हणून आलो समोर। आणि दीपक भाऊ तुम्ही जीव धोक्यात घातलाय, तुम्ही कडक भूमिका घ्या, ह्या फडणवीसाच्या गुळगुळीत बोलण्याला बळी पडू नका। 1 तारखेला चक्का जाम करा महाराष्ट्रातला, पाठीमागा घेऊ नका। त्याचं पत्र आलं म्हणजे काय अंमलबजावणी होते का? माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही फडणवीसांना दीपक भाऊ एवढंच विचारा, तुम्ही देणार असेल तर येस म्हणा, म्हणजे येस म्हणा ना, अंमलबजावणीच करा। नसेल वर बी तुमचं सरकार आहे, तुम्ही केंद्राचं नाव सांगताय तर, आणि पंतप्रधानांनी शब्द दिलाय, नसेल तर आम्हाला आमची माफी मागा, हा विषय सोडून द्या, आम्ही उद्यापासून हा विषय बंद करतो धनगर एसटी आरक्षणाचा। पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे। फडणवीस साहेब, पुन्हा एकदा तुम्ही मागा चुकीचे शब्द वापरले, ह्याचं त्याला देता येत नाही, त्याचं आम्ही कुणाचं मागतच नाही, आम्हाला बापानी आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते मागतोय। तुम्हाला समाजातली दहाकता माहित नाही। एकदा मेंढपाळावरती किंवा त्या वसईविराला मुंबईवरती कुठे MIDC वरती सांगलीला हमाला करणाऱ्या पोरांशी 1 दिवस घालून बघा। परंतु प्रत्येकाला पडलंय स्टंटगिरी पाहिजे, मी कसं सोशल मीडियावर फेमस होईल आणि मला राजकारणात काय मिळतंय। अरे राजकारणात मिळवायला तुमचे वैयक्तिक खर्च आहे, तिथं जावा, त्या पक्षाचं प्रामाणिक काम करा, काही अडचण नाहीये।
समाज तिथं जरी गेला तरी समाजाचा नेता म्हणून, पण पक्षाचं काम करत असताना समाजात वाकडा पाय घालवू नका. आता पडळकरांचा आता मेळावा आहे, दसरा मेळावा. त्या मेळाव्यात म्हणले होते भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं नाही. मी माझ्या घरातलं कोण जरी उभं राहिलं तरी. आता काय दसरा मेळाव्याला काय एसटी सर्टिफिकेट तुम्ही वाटणार आहे का सरकारला जाब विचारणार आहे? कुणाला विचारा, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, या तिघांना विचारा जाब. विचारायची धमक आहे तुमच्यामध्ये? कशाला समाजाच्या डोळ्यात धूळ फेकताय? एक अंधभक्त आहेत सोशल मीडियावर, तुम्ही बोलण्यापेक्षा काय करू शकत नाही. अरे तुमची वैचारिकता आणि फेक आयडी वाले हरामखोरांनो, तुमची लायकी आणि तुमच्या नेत्याची लायकी तेवढीच आहे. माझ्या शारीरिक आणि वैचारिक उंची दोन्ही उंचीनं तुमचा नेता आणि तुम्ही कमी आहोत हरामखोरांनो. शिव्या दिल्याने मला काय फरक पडत नाही, पण समाजाचं वास्तव मांडत राहणार. कुणाला काय फरक पडतं, कुणाला काय फरक पडतो, कुठल्या पक्षातल्या कुठल्या राजकीय नेत्याला वाईट वाटत असेल त्यांना काय कारवाई करायची करा, कुणी बी काय ती करू द्या, मला काय फरक पडत नाही. पण हे किती दिवस तमाशा लावणार आहे? लेकरं बाळ घेऊन त्या आंदोलनात सहभागी व्हायचं. पावसाचे दिवस आहे, आज 11वा दिवस आहे. 11व्या दिवशी शिष्टमंडळ भेटायला येतं, ते बी तुम्ही शक्ती प्रदर्शन केल्यावर. आणि एखाद्यानं कोण म्हणताय इकडे चला तिकडे चला, ठरवा ना एक आंदोलन, पण सगळ्यांना विचारून ठरवा. परंतु नाही, हा असेल तर तो चालत नाही, तो असेल तर तो चालत नाही, काही नाही. परंतु हे आंदोलन पेटलेलं आहे. हे आंदोलन ज्या पद्धतीनं यशस्वी व्हायचं त्या पद्धतीनं, तेवढ्या पद्धतीनं म्हणजे काय, समाज जागृत करण्यात दीपकभाऊ झालेला आहात. तुम्ही 50% लढाई जिंकलेल्या आहात. परंतु तहामध्ये या सरकारमधल्या बोलघेवड्यांची, डबल डुलकीवाल्यांची बळी पडू नका. कायदेशीर वैचारिक माणसं सरकारबरोबर बोलणारी तुमच्याबरोबर ठेवा. आणि सरकारच्या कृपया करून कुठल्याही मीटिंगला जाऊ नका. त्या मीटिंगला समाजाचे आमदार सगळ्यात पुढे असतील, परत ते अभ्यासाला गेलेले आहेत का ते हुडकायला जातील, आणि परत मीटिंग झाल्यावर बाहेर येऊन प्रेसला, मीडियाला तेच बोलतील. माझी इथं त्या प्रत्येक आंदोलनामध्ये उपोषण करणारा असू द्या, तिथं त्या उपोषणाला भेट देणारा असू द्या, त्या उपोषणाची तिथं लोटझाड करणारा असू द्या, त्या उपोषणाचं नियोजन करणारा असू द्या, त्या उपोषणामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जेवणाची सोय करणारा असू द्या, समाजामध्ये सब समान सगळ्यांचं तेवढं योगदान आहे. माझा एखादा बांधव तिथं जात नसेल तर त्याने इथून तरी, घरातून तरी, सोशल मीडियातून, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती समर्थनात समाजाच्या अंमलबजावणी झालीच पाहिजे एवढी जरी पोस्ट टाकली तरी त्याचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. परंतु नेतेगिरी खूप फोपावत चालली आहे, त्यामुळं जास्त काय बोलणार नाही. कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या तुमच्यापाशी ठेवा. धन्यवाद.